Students, today we'll learn the fourth session, that is role of GDA in maintaining record. Methods of documentation. First is source oriented records. Every healthcare worker keeps their own separate document, for example X-ray, pharmacy, laboratory, nursing. It includes the care given to the patient, his response towards the medicine, procedures. Everything is noted down in chronological and sequential order. Advantage is that health workers from each division can easily find chart the data. So source oriented records म्हणजे कितें तर जे जे आमकां पेशंटाच्या मदीं दिसता म्हणजे ताजे मेडिसीन ताजे प्रोसिजर ते सगळे त्या ऑर्डरीन बरोवन दवरिल्ले आसता. इतलेच न्ही तर सगळ्या हांकां वेगवेगळे डॉक्युमेंट्स केल्ले आसता म्हणजे एक्सरेक एक, फार्मसीक एक, लॅबोरेटरी फायंडिंग्स कितें आसता तांकां एक, अशे वेगवेगळे डॉक्युमेंट्स करून ते दवरिल्ले आसतात. तांकां सोर्स ओरिएंटेड रिकॉर्ड्स म्हणटा. म्हणजे ज्या पासून ते तयार जाला म्हणजे खंयचो सोर्स. आतां मेडिसीन घेवप हो एक सोर्स, मागीर प्रोसिजर्स करप पेशंटाचेर हो दुसरो सोर्स. आतां ताजे डिसएडवांटेज कितें तर की डेटा इज फ्रॅगमेंटेड एंड कांट ट्रॅक. सो डेटा इज फ्रॅगमेंटेड म्हणजे वेगवेगळ्यांनी वेगवेगळी कडेन बरयल्ल्या कारणान सगळो डेटा तुका एकी कडेन मेळना. ताका डेटा इज फ्रॅगमेंटेड म्हणटा. एंड कांट ट्रॅक द पेशंट प्रॉपरली. कांट ट्रॅक म्हणजे तुका सगळे एक्झॅक्टली कितें कितें सिमटम्स मेळ्ळा तें मेळचें ना, कित्याक आयज एकी कडेन बरयल्लें आसता, फाल्यां दुसरी कडेन बरयल्लें आसता. म्हणून डेटा इज फ्रॅगमेंटेड आनी कांट ट्रॅक ही एकूच ताजी डिसएडवांटेज. नेक्स्ट, प्रॉब्लेम ओरिएंटेड मेडिकल रिकॉर्ड्स. ताजो शॉर्ट फॉर्म POMR. It was originated by Dr. Lawrence Weed in 1960. It is type of documentation designed according to the problem of the patient. It has 4 components: database, problem list, initial plan for each problem and progress note for each problem. आता प्रॉब्लेम ओरिएंटेड मेडिकल रिकॉर्ड म्हणजे कितें तर इट इज डिझायन अकॉर्डिंग टू द प्रॉब्लम ऑफ द पेशंट. म्हणजे पेशंटाक कितें प्रॉब्लम आसा त्या प्रमाणे तो डेटा किंवा तो रिकॉर्ड डिझायन केल्लो आसता. आणि ताका 4 कंपोनंट्स आसता: डेटाबेस, प्रॉब्लम लिस्ट, इनिशियल प्लॅन फॉर प्रॉब्लम आणि प्रोग्रेस नोट. आता डेटाबेस म्हणजे पेशंटाक सगळें कितें कितें जालां कशें आसता तें सगळें बरोवप. प्रॉब्लेम लिस्ट म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स बरोवप. इनिशियल प्रॉब्लम, इनिशियल प्लॅन म्हणजे आतां समज ताका पोटान दुखता जाल्यार तुमी कितें कितें करतली, सो तो प्लॅन बरोवप. आणि प्रोग्रेस नोट म्हणजे पेशंटा मदीं प्रोग्रेस जाता किंवा जायना तें सगळें बरोवप. ताका प्रोग्रेस नोट म्हणटा. आतां डॉक्युमेंटेशन फॉर्मॅट. सगळ्यान पयलीं येता तें नरेटीव चार्टींग. आतां तुमी जे डॉक्युमेंटेशन म्हणजे बरयतली पेपरार ताजें तें कशें बरोवपाचें, सो ताजे पयलें आसा तें नरेटीव चार्टींग. इट इज फ्री स्टायल ऑफ डॉक्युमेंटेशन. Information is in form of statements. It is often unstructured and so provides flexibility in determining how information is recorded. आता नरेटिव्ह चार्टिंग म्हणजे कितें, इन्फॉर्मेशन जी बरयता ती इन फॉर्म ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे फूल लायनीन बरयता आनी ज्या प्रमाणे पेशंट सांगता तशें बरयत वता ताका अनस्ट्रक्चर्ड म्हणटा. सो ती नरेशन करप म्हणजे कितें, फूल एक्सप्लेन करप, ताका नरेटिव्ह चार्टिंग म्हणटा. मागीर दुसरें येता तें प्रॉब्लम फोकस चार्टिंग किंवा पाय चार्टिंग म्हणटा. ताका याद दवरपा खातीर पाय म्हणून दिला. ते म्हणजे एसेसमेंट किंवा ए म्हणजे एसेसमेंट, पी म्हणजे प्रॉब्लम आयडेंटिफिकेशन, आय म्हणजे इंटरवेन्शन्स आणि इव्हॅल्युएशन. सो द प्रोसेस बिगिन्स विथ द एडमिशन ऑफ पेशंट, assessment followed by problem assessment. Documentation is based on intervention and evaluation related to the problem. Each entry on progress note is preceded by date and time आणि problem listed. सो सगळ्यान पयली एसेसमेंट म्हणजे पेशंटाक आमी चॅक करतली. मागीर P स्टँड्स फॉर प्रॉब्लम आयडेंटिफिकेशन. एकदां तुवें पेशंटाक चॅक केलें की तुका कळटलें की बाबा पेशंटाक कितें प्रॉब्लम आसा तें. थर्ड इज आय, दॅट इज फॉर इंटरवेन्शन म्हणजे तुवें पेशंटाक कितें दिवप, वेगवेगळी ट्रिटमेंट दिवप. आणि लास्ट इव्हॅल्युएशन म्हणजे जी तुवें ट्रिटमेंट दिल्या त्यामुळे पेशंट बरो जाता काय ना तें ट्रॅक करप, ताका इव्हॅल्युएशन म्हणटा.
सो हे एग्जाम्पल्स म्हणजे कशें कशें डॉक्युमेंटेशन करप तें. सो 1 2 3 एग्जाम्पलां दिल्लीं आसा. सो एग्जाम्पल्स ऑफ पाय प्रॉब्लम, इंटरवेंशन, इवेल्युएशन, चार्टींग केलां तें. हे फक्त तुमकां रेफरन्साक अशें बरोवचें पडटा. डेट एंड टायम पयलीं घातला, मागीर फोकस कित्याचेर, सो हेल्थ टिचींग आनी प्रोग्रेस नोट म्हणजे पेशंटाचो प्रोग्रेस आसा काय ना तो. सकयल दिला तातूंत प्रॉब्लम दिला आनी नर्सीस नोट म्हणजे नर्सीनी कितें कितें केलें तें बरोवप, ताका नर्सीस नोट्स म्हणटा. नेक्स्ट सोप चार्टींग. सो सोप चार्टींग तातूंत S स्टँड्स फॉर सब्जेक्टीव डेटा, O stands for objective data, A assessment, P plan. It is used to record progress note with problem focused charting. Progress note includes narrative notes as well as flow sheets. मागीर येता ते focus charting. It focuses the patient problem and includes a column that summarizes the focus entry. Focus charting म्हणजे मेन प्रॉब्लम कितें आसा ताजेरूच सगळें समरायज करता किंवा ताजेरूच चड फोकस करता आनी ताज्या अंडर सगळें समरायज करता, ताका फोकस चार्टींग. मागीर येता चार्टींग बाय एक्सेप्शन्स. तातूंत ओन्ली सिग्निफिकंट फायंडिंग्स आर डॉक्युमेंटेड. ओन्ली सिग्निफिकंट म्हणजे जे मेन प्रॉब्लम्स दिसतात ते तितले डॉक्युमेंट करतात. मागीर फुडें दिलाय पळय सोप चार्टींग कशें करप तें. आतां सगळ्यान पयलीं एक एग्जाम्पल तातूंतलें पळय सोप डिस्क्रिप्शन आसा. स्टेट्स द पॉयंट ऑफ व्यू ऑफ द पेशंट म्हणजे पेशंटाक कितें दिसता किंवा सगळो सिम्टमॅटीक डेटा हेका तातूंत बरोवप. फॉर एग्जाम्पल कितें आसा तर पेनफूल लेफ्ट नी, स्लीप पुअरली म्हणजे न्हीद सारकी येना अशें. सो तो सिम्टमॅटीक डेटा. मागीर येता तो ओ म्हणजे ऑब्जेक्टीव डेटा. फिजिकल फायंडिंग्स ज्यो कितें फिजिकल फायंडिंग्स आसा ते सगळे त्या हातूंत बरोवपाचे. फॉर एग्जाम्पल सिटींग इन अ चेअर केन्ना हें जाता तें, अलर्ट एंड कोऑपरेटीव आसा काय ना तो, तें सगळें फिजिकल म्हणजे त्या टायमार तुवें चॅक करप किंवा फिजिकल सायन्स ज्यो तुका दिसता त्यो थंय बरोवप. मागीर ए फॉर एसेसमेंट. एसेसमेंट म्हणजे पेशंटाचें रिएक्शन कितें आसता तें ट्रिटमेंटा खातीर म्हणजे पेशंट बरो जाता काय ना तें सगळें बरोवप. आनी लास्ट पी प्लॅन्स फॉर ऑनगोईंग ट्रिटमेंट. प्लॅन्स फॉर ऑनगोईंग ट्रिटमेंट म्हणजे फुडें ट्रिटमेंट कशी करतली तें सगळें बरोवप. सो हें सोप चार्टींग. तुमकां फक्त कितें कितें आसता तें कळ्यार पुरो. नेक्स्ट केअर ऑफ रिकॉर्ड्स. केअर ऑफ रिकॉर्ड्स म्हणजे आतां जे आमी रिकॉर्ड्स दवरल्या किंवा पेशंटाचे रिकॉर्ड्स जे हॉस्पिटलान आसता तांची केअर कशी घेवप. तर सगळ्यान पयलीं रिकॉर्ड्स आर केप्ट अंडर सेफ कस्टडी ऑफ GDA ऑफ ईच डिपार्टमेंट. म्हणजे जे रिकॉर्ड्स आसतात ते त्या डिपार्टमेंटा प्रमाणे वेगळे करून एका कबडान किंवा एका जाग्यार खंय ते सेफ उरता त्या जाग्यार दवरप. नो इंडिविज्युअल शीट इज सेपरेटेड फ्रॉम द कंप्लीट रिकॉर्ड. म्हणजे रिकॉर्डांतल्यान खंयचीच पेज किंवा खंयचीच ताजी कितें रिपोर्ट किंवा आनी कितें आसता तें सेपरेट दवरप नासता. रिकॉर्ड्स आर केप्ट इन सच अ प्लेस दॅट इट इज नॉट असेसिबल टू पेशंट ऑर विजिटर्स. म्हणजे ते खंय तरी एका कपाटान किंवा एका खंयच्याय कबडान जेका लॉक आसता थंय दवरप म्हणजे ते बाकीच्या पेशंटांक किंवा आनी कोण विजिटर्स आसता तांकां पळोवपाक मेळूंक जायना. नो विजिटर्स आर परमिटेड टू रीड द रिकॉर्ड्स. म्हणजे कोणाकूच मेडिकल रिकॉर्ड म्हणजे आफ्टर तो स्टोर केल्ल्या उपरांत वाचपाक मेळना. रिकॉर्ड्स आर नॉट हँडेड ओवर टू लिगल एडवायझर विदाउट रिटर्न परमिशन ऑफ एडमिनिस्ट्रेशन. आतां रिकॉर्ड्स पोलिसांक केन्ना दिता जेन्ना तांचे कडले कोर्टाची परमिशन आसता तेन्नाच तांकां रिकॉर्ड्स दिता, ना जाल्यार तांकां रिकॉर्ड दिवप ना. कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ द रिकॉर्ड इज मेंटेन्ड बाय ऑल द हेल्थ केअर प्रोफेशनल्स. कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे त्या पेशंटा बद्दलची माहिती दुसऱ्यांक कोणाक दिवप नासता. कळ्ळें. मागीर रिकॉर्ड शूड बी हँडल्ड केअरफुली. सारकें दवरप तें. ऑल द रिकॉर्ड्स आर टू बी फायल्ड अकॉर्डिंग टू द प्रोटोकॉल ऑफ द हॉस्पिटल. रिकॉर्ड्स आर टू बी फायल्ड म्हणजे दर हॉस्पिटलांनी एक तर क्रोनोलॉजिकली म्हणजे नांवा प्रमाणे दवरता ना जाल्यार डिजिजा प्रमाणे दवरता. सो त्या हॉस्पिटलाचो कसो प्रोटोकॉल आसा तो फॉलो करपाचो. ऑल द रिकॉर्ड्स आर फायल्ड अकॉर्डिंग टू द नेम, एड्रेस, बेड नंबर, डायग्नोसीस. सो नांव, एड्रेस, बेड नंबर, डायग्नोसीस हाज्या प्रमाणे ते फायल करून दवरतात. रिकॉर्ड्स आर नेवर सेंट आउट ऑफ द हॉस्पिटल विदाउट परमिशन ऑफ द डॉक्टर. रेफरन्स इज मेड बाय रायटिंग अ सेपरेट शीट.
सो रिकॉर्ड्स केन्नाच म्हणजे हॉस्पिटलाच्या भायर वचना. जर पेशंटाक रेफर करता जाल्यार ताका दुसरी शीट तयार करता, ताजेर ते सगळें बरोवन धाडप आसता, ताका रेफरन्स शीट म्हणटा. मागीर टायप्स ऑफ द रिकॉर्ड्स, कसले कसले रिकॉर्ड्स आसता ते. सगळ्यान पयले OPD एंड IPD. OPD record is maintained with outpatient department. IPD records will contain patient's biodata, past, present and family history, signs and symptoms, examination, investigation, treatment and discharge date. OPD म्हणजे ज्या जाग्यार पेशंट फक्त येता, चेक करता, ट्रिटमेंट घेता आनी वता. आनी IPDन पेशंट एडमीट जाता. सो थंय ताजी सगळी हिस्ट्री, सायन्स एंड सिम्पटम्स, एक्झामिनेशन, ट्रिटमेंट कितें दिल्या ती सगळी बरोवन दवरप. नेक्स्ट आसा ती डॉक्टर्स ऑर्डर शीट. डॉक्टर्स ऑर्डर शीट म्हणजे एकदा पेशंटाक चेक केले की डॉक्टर जे कितें कितें बरयतात ताका डॉक्टर्स ऑर्डर शीट म्हणटा. तातूंत कितें आसता, मेडिकेशन्स, इन्वेस्टिगेशन्स, डायट कितें सांगता ते हे सगळें तातूंत बरयल्लें आसता. मागीर ग्राफीक चार्ट्स ऑफ TPR. TPR म्हणजे टेम्परेचर, पल्स आनी रेस्पिरेशन. सो टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेटरी रेट इज नोटेड इन ग्राफीक फॉर्म. ग्राफीक फॉर्म म्हणजे 2-2 वरांनी किंवा 4-4 वरांनी तांकां चेक करपाचें आसता. सो त्याच प्रमाणे ती नोट करता. मागीर रिपोर्ट्स ऑफ लॅबोरेटरी एक्झामिनेशन, जे कितें लॅबान एक्झामिनेशन केल्लें आसता तांचे रिपोर्ट्स. मागीर डायट शीट्स. डायट शीट्स म्हणजे पेशंटाक पर्टिक्युलर जर डायट सांगला जाल्यार ताणें तो घेतला काय ना, कितें डायट सांगला तें मेनटेन करप. मागीर 6th इज कन्सर्न फॉर्म फॉर ऑपरेशन्स एंड एनेस्थेशिया. जर पेशंटाचें ऑपरेशन बी कितें आसत जाल्यार ताज्या रिलेटिव्जा कडल्यान कन्सर्न फॉर्म घेता. सो तो थंयच लावप आसता, म्हणजे पेपराक लावप आसता. मागीर इनटेक एंड आउटपूट चार्ट. इनटेक म्हणजे कितलें खाल्ला, कितें खाल्ला किंवा उदक कितलें घेतला तें. आनी आउटपूट म्हणजे युरीन कितले ml पास जाला किंवा टॉयलेटीक कितले फावटी गेला. सो हे इनटेक एंड आउटपूट चार्ट. मागीर 8th इज रिपोर्ट्स ऑफ एनेस्थेशिया, सर्जरी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी. सो आनी कितें कितें एनेस्थेशिया दिल्या ताका, पेशंटाक सर्जरी केल्या, सर्जरी करतकूच कितें फिजिओथेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी सांगल्या जाल्यार ते सगळे रिपोर्ट्स लावप आसता. 9th इज रजिस्टर्स. रजिस्टर्स म्हणजे बर्थ एंड डेथ, ऑपरेशन्स, डिलिव्हरी, OPD, IPD, सेन्सस रजिस्टर हे सगळे थंय मेनटेन करतात. कळ्ळें. सो रिकॉर्ड्स ह्या प्रमाणे मेनटेन केल्ले आसता. मागीर येता मेडिको लिगल केसीस. आतां मेडिको लिगल केसीस म्हणजे जेन्ना एक्सिडेंट जाता तेन्ना तातूंत पोलीस इंटरफियर जाता, आनी जेन्ना पोलीस इंटरफियर जाता ताका मेडिको लिगल केस म्हणटा. सो मेडिकल लिगल केसीसान कितें कितें करप, तर सगळ्यान पयलीं पोलीस इंटिमेशन. पोलीस इंटिमेशन हॅज टू बी गिवन टू नियरस्ट पोलीस स्टेशन बाय हॉस्पिटल. म्हणजे आतां समज 108 घालून पेशंटाक हाडलो, रस्त्यार एक्सिडेंट जाला आनी ताका पेशंटाक घेवन 108 आयली हॉस्पिटलान. सो हॉस्पिटलांनी कितें करप, सगळ्यान पयलीं तांच्यांनी पोलीस इंटिमेशन दिवप. पोलीस इंटिमेशन म्हणजे पोलिसांक कॉल करून सांगप की असो असो एक्सिडेंट जाल्लो, पेशंट आयला, ताका पोलीस इंटिमेशन म्हणटा. हें एक करप. सेकंड थिंग इज वूंड सर्टिफिकेट. इट इज गिवन ऑन रिक्वेस्ट ऑफ पोलीस. इट मस्ट बी ड्युली सायन्ड बाय मेडिकल ऑफिसर हू हॅज अटेंडेड द पेशंट. आतां पोलिसांक रेकॉर्डा खातीर कितें जाय पडटा, तर वूंड सर्टिफिकेट म्हणजे पेशंटाक खंय खंय कितें कितें लागलां तें सगळें बरोवन सायन करून दिवप. मागीर डिस्चार्ज सर्टिफिकेट. इट इज गिवन बाय द पोलीस इन MLC RTA केसीस. डिस्चार्ज सर्टिफिकेट दिवप. मागीर एक्सिडेंट कम वूंड रजिस्टर. इट इज युजली मेंटेन्ड बाय कॅज्युअलिटी मेडिकल ऑफिसर फॉर द पर्पज ऑफ इश्युईंग मेडिकल सर्टिफिकेट इफ डिमांडेड बाय द पेशंट. अशे जे पेशंट येता एक्सिडंटाचे किंवा आनी कितें अशें जातूर पोलीस इंटरफियर जाता तसल्या केसीसांक सेपरेट रजिस्टर दवरिल्लो आसता, ताका एक्सिडंट कम वूंड रजिस्टर म्हणटा. आनी ह्यो एंट्री तातूर जाता. नेक्स्ट इज मेडिकेशन रिकॉर्ड. इट इन्क्लूड्स नेम एंड डोज ऑफ ड्रग, रूट एंड टाइम ऑफ एडमिनिस्ट्रेशन, frequency of administration, allergy to drugs and signature of GDA. मेडिकेशन म्हणजे कसली वखदां दिल्या ती, तांची नांवां बरोवप, कितले डोज म्हणजे 2 गुळयो किंवा 2 ml कितें सांगला ते. मागीर रूट एंड टायम ऑफ एडमिनिस्ट्रेशन. रूट म्हणजे कशें घेवपाक सांगला तें आनी कितल्यांक घेवपाक सांगला. मागीर फ्रिक्वेन्सी, आनी समज पेशंटाक कितें एलर्जी आसत जाल्यार ती सुद्दां थंय बरोवन दवरप.
नेक्स्ट इज डेली नर्सिंग केअर रिकॉर्ड. इट इन्क्ल्यूड्स डायट म्हणजे जेवता खाता कितें तें, हायजीन, एलिमिनेशन, ट्रीटमेंट, डायग्नोस्टिक स्टडीज आणि प्रोग्रेस नोट. डेली नर्सिंग केअर रिकॉर्ड हे नर्सीस बरोवन दवरतली, म्हणजे पेशंटान जेवले खाल्ले न्हालो काय ना ते, मागीर युरिनेशन कितले जाले किंवा मोशन पास केले काय ना ते सगळे बरोवन दवरप. मागीर नर्सिंग डिस्चार्ज ऑर रेफरल समरीज मेड एट द टायम ऑफ डिस्चार्ज ऑर एट द टायम ऑफ ट्रान्सफर ऑफ पेशंट. हे केन्ना करप तर एक तर पेशंट डिस्चार्ज जाता तेन्ना, ना जाल्यार जर पेशंटाक रिफर केला किंवा ट्रान्सफर केला एका डिपार्टमेंटांतल्यान दुसरे किंवा एका हॉस्पिटलांतल्यान दुसरे, तेन्ना हे सगळे बरोवन दवरप. मागीर लॉंग टर्म केअर डॉक्युमेंटेशन. इट डिपेंड्स ऑन पॉलिसी अँड स्टँडर्ड्स ऑफ हेल्थ केअर एजन्सीज. लॉंग टर्म केअर म्हणजे खूप दीस समज जर पेशंट आसता हॉस्पिटलान जाल्यार ताका लॉंग टर्म केअर म्हणटा. मागीर होम केअर डॉक्युमेंटेशन. होम हेल्थ सर्टिफिकेशन अँड ट्रीटमेंट फॉर्म बरोवप आनी मेडिकल अपडेट अँड पेशंट इन्फॉर्मेशन. होम केअर म्हणजे आतां थोड्या पेशंटांक घरा रावपाचें आसता, सो तांकां होम केअर दितात, तांकां होम केअर डॉक्युमेंटेशन म्हणटा. सो ते सगळे बरोवन दवरचें पडटात. मागीर येता कार्डेक्सीस. इट इज कन्सायज मेथड ऑफ ऑर्गनायझींग अँड रिकॉर्डिंग डेटा अँड मेकिंग इन्फॉर्मेशन क्विकली एक्सेसिबल टू हेल्थ केअर प्रोफेशनल्स. It consists of series of cards kept in portable index files so patient's card can be quickly traced. So कार्डेक्सीस आणि फ्लो शीट्स असे दोन तरेचे असतात. सो कार्डेक्सीस म्हणजे इट इज अ मेथड ऑफ ऑर्गनायझींग अँड रिकॉर्डिंग डेटा सो दॅट इन्फॉर्मेशन क्विकली अवेलेबल जातले. आणि फ्लो शीट्स इट इज एब्रिवेटेड प्रोग्रेसिव्ह नोट विच गिव्स अ क्विक क्लियर पिक्चर ऑफ पेशंट्स कंडिशन. नेक्स्ट इज केस टू बी डॉक्युमेंटेड बाय GDA. कितें कितें GDAन बरोवप आसता पेपरान तें बाथ्स, ओरल केअर, डेंचर्स केअर. डेंचर्स केअर म्हणजे दातान ज्यो सरयो घालतात तांकां डेंचर्स केअर म्हणटा. मागीर हेअर, नेल आनी फूट केअर. हेअर म्हणजे केस, नेल, नाक्षो आनी फूट केअर घेता कशी घेता, कितले फावटी चॅक करतात ते सगळें बरोवप. मागीर युरिनरी कॅथेटर केअर म्हणजे जर पेशंटाक युरीन पास जायना जाल्यार ताका कॅथेटर घालतात, सो तो सारको इन्सर्ट केला, ताजी केअर सारकी घेवप म्हणजे क्लीन करप ते सगळे. बॅक केअर जे बेड रिडन पेशंट आसता तांची बॅक केअर म्हणजे तांकां बेड सोर जावंक जायना म्हणून. पोजिशनींग, मील अँड लिक्वीड इनटेक, फिजिओथेरपी आनी वॉर्म सोक्स हे सगळे नर्सिसांक किंवा GDAक बरोवन दवरचें पडटा. नेक्स्ट ऑब्जर्वेशन बाय GDA. सगळ्यान पयलें लेवल ऑफ कॉन्शियसनस. लेवल ऑफ कॉन्शियसनस म्हणजे पेशंट शुद्धीर आसा काय ना ते चॅक करप. ओरिएंटेशन टू टायम, प्लेस, पर्सन, हायट, वेट. ओरिएंटेशन टू टायम, प्लेस म्हणजे पेशंटाक आतां कितें चल्लां तें खबर आसा काय ना तें चॅक करप. मागीर इनपूट अँड आउटपूट. इनपूट म्हणजे कितले खाता किंवा कितले सलायन लायला आनी आउटपूट म्हणजे कितलो पास केला तो म्हणजे युरीन कितले ml पास जाला सो ते चॅक करप. मागीर वायटल सायन्स तातूंत टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, BP हे चारूय येता ते चॅक करप तांच्यांनी आनी नोट डावन करप. मागीर ब्लड ग्लुकोज रिडींग. ब्लड ग्लुकोज रिडींग म्हणजे शुगर काउंट बरोवपाचो आसता. कलर ऑफ स्कीन, एनी डिस्कलरेशन आसा किंवा चेंज जाले जाल्यार ते नर्सिसांनी बरोवप. मागीर बिहेवियरल चेंजीस लायक एंगर म्हणजे थोडे पेशंट पळय मदींच वायलंट बी जाता, तशें बी जाता जाल्यार ते नोट डावन करप आनी चडूच आसत जाल्यार मागीर डॉक्टराक इन्फॉर्म करप. अँड एनीथींग दॅट इज नॉट नॉर्मल म्हणजे हे सोडून आनी कितें जर नॉर्मल नासत अशें दिसलें जाल्यार ते सगळें नोट डावन करप. सो हे सगळें GDAन ऑब्जर्व करून नोट डावन करप. थँक्यू.